ठाही सुट्टा बुट्टा तू रोजच राही जगात गाजा बाजा ज्याचा जगात गाजा बाजा बिंगुराम एकच राजा जगात गाजा बाजा बिंगुराम एकच राजा। जय भीम जय शिवराय भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। खूप साऱ्या भावांच्या कमेंट आणि मेसेज होत होती की भावा भीम जयंतीवरती बॅनर एडिटिंग कर। तर आजचा जो व्हिडिओ आहे आपण भीम जयंतीवरती बॅनर एडिटिंग करणार आहोत आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल, एकदम कडकपणे आपण बॅनर एडिटिंग केलेले आहे। आणि असं बॅनर एडिटिंग तुम्हाला पण करायचं असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। आणि आजची जी बॅनर एडिटिंग आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये केलेली आहे, तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर ते तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो। तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करीत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे, तुम्ही सर्च करून पण जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधनं जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। आणि अजून फॉलो नसेल केलं तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, इंस्टाग्रामला लगेच फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका। आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, ते अगदी फ्री असतं। तुम्हाला खाली लाल कलरचं बटन दिसत असेल सबस्क्राईब नावाचं, फक्त त्यावरती क्लिक करून ऑलवरती सिलेक्ट करून डन ठेवायचं आहे। तर नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर चला जराही वेळ नाही घालवता, आपण आजची बॅनर एडिटिंग सुरू करूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा ओके, तर काहीच आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि इथं एक नंबरचा रिसिव्ह सिलेक्ट करायचा 16.9 वाला रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं एक बॅकग्राऊंड व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे। ठीक आहे, बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे आपल्याला 30 सेकंदापर्यंत घेऊन टाकायचं आहे। हा जो व्हिडिओ आपल्याला 30 ते 28 सेकंदापर्यंत ठेवायचा आहे, त्याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। याचा समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर इथं लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक PNG मिळून जाईल, ती PNG तुम्हाला ॲड करायची, बघू शकता ही PNG तर खाली तुम्हाला ॲड करायची। आणि हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची। हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं। मीडियावरती गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे। ठीक आहे, बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे, फॉगवाला हा व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे। आणि याला कैची साईडच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करून टाकायचं आहे, बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगवरती यायचं, तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे। आणि हा जो ब्लॅक शॅडो आहे हा आपल्याला इथं 3 डॉट दोन याला बिग टू फ्रंट करायचं आहे। ठीक आहे, फ्रंट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं खाली सरकवायचं आहे, अशा प्रकारे ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला बाबासाहेबांची PNG ॲड करायची। ठीक आहे, बघू शकता ही वाली जी PNG तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, ही PNG ॲड केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं क्रॉपिंगचं ऑप्शन दिसत असेल, यावरती यायचं आहे आणि ही PNG तुम्हाला अशा प्रकारे क्रॉप करायची, बघू शकता जसे मी क्रॉप करतोय। आणि इथं तुम्हाला मार्क दिसत असेल याला तुम्हाला ओके करायचं। ठीक आहे, बघू शकता इथे याला ओके करायचं, इथं ऑन करायचं आहे, सेपमध्ये जायचं आहे आणि इथं 2 किंवा 3 नंबरचा सेप घ्यायचा, बॅक यायचं आहे आणि इथं बघू शकता अशा प्रकारे याचा जी साईज आहे तुम्हाला 30 ते 35वरती ठेवायची। 35वरती तुम्ही शेप हा तुम्हाला जो आवडेल तो शेप तुम्ही ठेवू शकता, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही तुमच्या हिशोबाने। मी हा वाला ठेवत आहे। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला या व्हिडिओला PNGला असं घुमून घ्यायचं आहे थोडंसं आणि आपण याचा सेप जो आहे हा 2 नंबरचाच ठेवूया। ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, या PNGची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची। शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर इथं आपल्याला अशी ठेवायची आहे, थोडीशी पुढं सरकवायची। सरकवल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे फोटो आपला जो आहे मागं जाईल। मागे गेल्याच्यानंतर फोटो आपल्याला इथं ॲड करायचा आहे, थोडंसं झूम करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे। आणि इथं तुम्हाला खाली हा फोटो इथं खाली पूर्णपणे झाकवायचा आहे। ठीक आहे, झाकवल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय,
थोडंसं याला झूम करायचं आहे. झूम केल्याच्यानंतर इथं बघू शकता एक नंबर लिहायचं आहे फोटोच्या. आणि इथं तुम्हाला चावीचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता कीचं, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर याला असं पुढं सरकवायचं आहे. पुढं सरकवल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि हा फोटो अशा प्रकारे तुम्हाला वरती घ्यायचा, ठीक आहे. त्यानंतर परत आपल्याला 1 सेकंद झाल्याच्यानंतर आणखीन पुढं वरती घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे अजून पुढं सरकवायचं आहे, असं इकडे घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पुढं पुढं घेऊन 7 ते 8 सेकंदापर्यंत हा फोटो असा न्यायचा आहे, ठीक आहे. बघू शकता त्यानंतर आपल्याला पुढं थोडासा झूम करायचा आहे, थोडासा बघू शकता अशा प्रकारे आणि छोटासा करायचा आहे. परत पुढं सरकवायचं आहे आणि असं याला असं थोडासा हलवायचं आहे. बघू शकता त्यानंतर परत पुढं न्यायचं आहे थोडासा आणि असं हलवायचं आहे आणि त्यानंतर इथं एकदम परफेक्टपणे असं छोटासा करून सोडून द्यायचं. तर बघू शकता आता जो फोटो आहे आपला कशा प्रकारे वरती निघेल, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे जो फोटो आहे आपला असा इथं येईल आणि इथं आल्याच्यानंतर अशा प्रकारे जो ॲड होऊन जाईल, ठीक आहे. इथं फोटो ॲड झाल्याच्यानंतर करायचं काय, बघू शकता जिथं फोटो आपला शांत होतोय म्हणजे एकदम सायलेंट होतोय तिथं आल्याच्यानंतर लेअरवर जायचं, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची, ठीक आहे. अशोक चक्र आपलं. त्यानंतर याच्यावरती क्लिक करायचं आणि 3 डॉटवर जाऊन याला सेंड टू बॅक करायचं, ठीक आहे. बॅक केल्याच्यानंतर इथं ॲड करायचं आहे आपल्याला अशोक चक्र, ठीक आहे. आणि याला थोडंसं आपल्याला इकडं सरकून घ्यावं लागेल फोटोंना. बाबांच्या फोटोंना थोडंसं पुढं सरकवायचं आहे, पण नाही सरकणार एखाद्या वेळेस, ठीक आहे. तर राहू द्या काही प्रॉब्लेम नाही, चक्र थोडंसं छोटं करावं लागेल फक्त. तर अशा प्रकारे चक्र ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची या चक्राची, अशोक चक्राची, ठीक आहे. त्यानंतर या चक्रावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला ओरल ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि यामधलं हे ॲनिमेशन याला देऊन घ्यायचं, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे जे चक्र आहे आपलं फिरत राहील, ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, थोडंसं झूम करून घेऊया आणि इथं आपल्याला चक्र निघल्याच्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे. पुढं आल्याच्यानंतर आणि आपल्याला याच्यावरती एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं पॉपअपवाला, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे 0.5 पण देऊ शकता तुम्ही, आता जो स्पीड आहे नाही तर 1 राहू देऊया. त्यानंतर आपल्याला पुढं यायचं आहे थोडंसं. पुढं आल्याच्यानंतर इथं लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक टेक्स्ट PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची, ठीक आहे. 14 एप्रिल नावाची ही PNG ॲड केल्याच्यानंतर याला छोटंसं करायचं, इथं वरती कोपऱ्यात ॲड करायचं, ठीक आहे. बघू शकता आपण त्या PNGवरती क्लिक करूया आणि इथं ॲड करायचं आहे, थोडंसं मोठं करून घेऊया आणि हिच्यावर ॲनिमेशन आपल्याला इथं बघू शकता हे वाला द्यायचं आहे, ठीक आहे. हे दिल्याच्यानंतर याची पण जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ आपण ॲड करून घेऊया सगळ्यात पहिले. तर ऑडिओ ॲड झालेला आहे. ऑडिओ ॲड झाल्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इफेक्ट लागून जातील. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं पुढं आल्याच्यानंतर बघू शकता आपण एकदा प्ले करून बघूया. त्यानंतर इथं लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक हे मिळून जाईल, बघू शकता PNG. ही PNG तुम्हाला इथं ॲड करायची वरती कोपऱ्यामध्ये. ॲड केल्याच्यानंतर इथं तुम्हाला ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि याला तुम्हाला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे, ठीक आहे. सॉरी, ओरलवरती सोडायचं आहे. ओरलवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं अजून झूम करून घेऊया आणि इथं अशा प्रकारे इथं कोपऱ्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर इथं ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. बघू शकता हे वालं ॲनिमेशन यावरती ॲड करायचं आहे. त्यानंतर लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. तर बघू शकता ही वाली PNG आहे. ही PNG आपल्याला इथं ॲड करायची आहे आणि जी पण लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकल्याच्यानंतर थोडंसं पुढं सरकवायचं या PNGला आणि इथं ती PNG निघल्याच्यानंतर आपल्याला ह्या PNGला याच्यावरती ॲड करायचं, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे छोटंसं करायचं आहे, परफेक्टपणे ॲडजस्ट करून यावरती ॲड करायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याला आपल्याला हेवाला ॲनिमेशन द्यायचं आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर पुढं आल्याच्यानंतर आपल्याला परत ह्या PNG निघल्याच्यानंतर बघूया. त्यानंतर लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक बाबासाहेबांच्या नावाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही टेक्स्ट PNG दिलेली आहे. ही PNG आपल्याला इथं ॲड करायची, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे ही PNG ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथं ॲनिमेशनवरती इथं याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं पॉपअपवाला, ठीक आहे. बघू शकता हे ॲनिमेशन दिल्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला हिची पण जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे. ही PNG ॲड झाल्याच्यानंतर बघू शकता थोडंसं प्ले करून. त्यानंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक टेक्स्ट PNG मिळून जाईल. ती PNG ॲड करायची. बघू शकता ही वाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नम्र अभिवादन
ही PNG आपल्याला इथं खाली ॲड करायची आहे. आणि इथं तुम्हाला इन ॲनिमेशनवरती येऊन याला पण आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण हे वाला ॲनिमेशन देऊन घेऊया. बघू शकता खालून वरती जाणार आणि याचा जो स्पीड आहे असा 0.5 नाही 1च ठेवूया, ठीक आहे. आणि याची पण जी लेंथ आहे आपल्याला पुढे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर करायचं काय, इथं हे सगळं निघल्याच्या नंतर इथं आल्याच्या नंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. आणि इथं जे पण तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे. तर सिम्पली इथनं आपण फोटो ॲड करून घेऊया. बघू शकता फोटो ॲड झालेले आहे आणि फोटो इथं खाली ॲड करायचे. बघू शकता अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे. बघू शकता आपण हे वाला ॲनिमेशन यावरती लावून घेऊया, सॉरी हे वालं. आणि याचा जो स्पीड आहे आपल्याला 2वरती ठेवायचा आहे, 2वरती नाही 1.5वरती ठेवायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत याची जी लेंथ घेऊन टाकल्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे आपल्याला 3 डॉटवरती सॉरी आपल्याला ही ब्लॅक PNG दिसत आहे हिला थोडंसं खाली सरकवायचं आहे, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि राहून द्यायचं, ठीक आहे. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला इथे लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर इथं बघू शकता कैची साईजच्या ऑप्शन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर हा इथं अशा प्रकारे ॲड होऊन जाईल, ठीक आहे. बघू शकता. आणि याचा जो साऊंड आहे आपण फुल करून टाकूया. त्यानंतर आपल्याला परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करावा लागेल. तर बघू शकता आपण तो व्हिडिओ ॲड करून घेऊया. हा वाला तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर याला कैची साईजच्या ऑप्शन फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. आणि त्या ॲडजस्टमेंटवरती येऊन थोडंसं पुढं सरकून बघूया आपण. थोडंसं पुढं घ्यायचं आहे, थोडंसं अजून. आणि बघू शकता याचा जो मधली जी लेंथ आहे आपल्याला फक्त थोडीशी 1वरती वाढवायची, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे, जेणेकरून आपला इफेक्ट इथं लागून जाईल, ठीक आहे. त्यानंतर जिथं आपल्या फोटो निघून बीट फास्ट होते तिथं यायचं आहे. बघू शकता आपण ऐकून घेऊया एकदा. इथं आल्याच्या नंतर आपल्याला लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. लास्ट व्हिडिओ आहे तो. हा व्हिडिओ आपल्याला ॲड करून टाकायचा आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर कैची साईजच्या ऑप्शनवर फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथं तुम्हाला ॲडजस्टमेंटवरती यायचं. याची पण जी ॲडजस्टमेंट 1 पॉईंट फक्त आपल्याला वाढवायची, जास्त नाही, फक्त आणि फक्त 1 पॉईंट, ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे आणि ओके करायचं आहे. त्यानंतर आपण सगळे इफेक्ट वगैरे ॲड केलेले आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट केल्याच्यानंतर आपल्याला आता दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं. तर आपल्याला 2 ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार. जे 1 नंबरला व्हिडिओ स्टार्ट झाला होता तर त्यासाठी आपल्याला शेकी इफेक्ट जो आपण यूज केलेला होता, तर या दोन्ही ॲप्लिकेशनच्या साहाय्याने तो शेकी इफेक्ट आपण ॲड केलेला होता. तर तुम्हाला टर्बो VPN हे ॲप्लिकेशन तुम्ही बघू शकता प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. आणि ही दुसरी जी ॲप आहे बघू शकता ही कॅपकट, हे ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल. तर तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्या. तर आपल्याला टर्बो VPN ही ॲप्लिकेशन सगळ्यात पहिले ओपन करायची. त्यासाठी डाटा ऑन करायचा आहे. डाटा ऑन केला तेव्हाच हे ॲप्लिकेशन ओपन होईल, ठीक आहे. याच्यासाठी नेट लागेल. तर इथं असं इंटरफेस येऊन जाईल. तर बॅक इन इथं तुम्हाला बघू शकता इथं तुम्हाला एक लोगो दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लोगो केल्याच्यानंतर ही काही प्रोसेस घेईल. ही प्रोसेस पूर्ण होऊन द्यायची, ठीक आहे. ही प्रोसेस पूर्ण झाल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय का, ती दुसरी ॲप्लिकेशन कट ॲप्लिकेशन ही आपल्याला ओपन करावं लागेल. पण एवढं वेट करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन होतं. तर बघू शकता ॲड आलेली आहे. तर ही ॲड आपल्याला कट करायची, ठीक आहे. कट केल्याच्यानंतर हे ओपन झालेलं याला असं सोडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे, ठीक आहे. ह्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्याच्यानंतर थोडासा वेट घेते. वेट घेतल्याच्यानंतर इथं न्यू प्रोजेक्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, ठीक आहे. इथं बघू शकता वरती दिलेलं आहे, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर इथं असा काही इंटरफेस येऊन जाईल आणि जो व्हिडिओ आपण ॲड केलेला होता काइनमास्टरमधनं एक्सपोर्ट, तो व्हिडिओ इथं बघू शकता. इथं खाली शो करीत आहे मी आधी एक्सपोर्ट केलेला होता. आणि इथं ॲडचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता. यावरती तुम्हाला क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. तर ॲड होतो आहे, ॲड झालेला आहे. ॲड झाल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टला यायचं आहे सगळ्यात पहिले आणि इथं याचा एक लोगो येतो, तो लोगो आपल्याला डिलीट करायचा आहे. इथं बघू शकता डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे. यावरती तुम्हाला क्लिक करून डिलीट करून टाकायचं आहे. डिलीट केल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे आणि इथं खाली ऑडिओचा ऑप्शन पण दिलेला आहे, ठीक आहे. तुम्ही ऑडिओ अजून ॲड नसेल केलेला काइनमास्टरमधनं तर तुम्ही इथनं पण ॲड करू शकता या ॲप्लिकेशनमधनं पण, ठीक आहे.
तर इथं आपल्याला सगळ्यात पहिले बघू शकता व्हिडिओच्या एक नंबरला आल्याच्यानंतर इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये इफेक्टचा ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता काही इफेक्ट डाउनलोड होतील. डाउनलोड झाल्याच्यानंतर इथं बघू शकता आपल्याला पुढे यायचं आहे, बेसिकवरती यायचं आहे. इथं तुम्हाला खाली शेक इफेक्ट दिलेला आहे. बघू शकता इथं हा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. तर हा डाउनलोड व्हायला थोडासा टाईम लागेल. मी डाउनलोड केलेला आहे. ठीक आहे, ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला जितक्या टाईम ठेवायचा असेल तेवढा टाईम तुम्ही असं पुढं याला सरकून ठेवू शकता. तुम्ही 6 सेकंदापर्यंत ठेवत आहे. ठीक आहे, 6 सेकंदापर्यंत ठेवल्याच्यानंतर मी पुढं डबल एक इफेक्ट ॲड करणार आहे. तर आपल्याला करायचं काय, हा सोडून द्यायचं आहे, पुढं यायचं आहे आणि थोडंसं ऐकून घेऊया. तर साऊंड आपण वाढवून घेऊया. ठीक आहे, परत आपल्याला इथं ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथनं दुसरा पण इफेक्ट तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तर आपण हा वाला इफेक्ट ॲड करणार आहे थोडासा. ओके करायचं आहे आणि याचा जो साईज आहे थोडीशी कमी करायची. बघू शकता अशी एवढीच ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला परत पुढं यायचं आहे. पुढं आल्याच्यानंतर जिथं आपली फोटो निघून बीट सुरुवात होती थोडंसं पुढं घेऊया याला. असं यावरती क्लिक करायचं आणि थोडंसं पुढं घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढं घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता जिथं आपली बीट सुरुवात होती तिथे यायचं आहे. इथं बघू शकता 20 सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर इथं परत आपल्याला ॲड इफेक्टवरती जायचं आहे. ॲड इफेक्टवरती गेल्याच्यानंतर इथं पुढं बघू शकता आपल्याला पार्टी या ॲप्लिकेशनवरती जायचं आहे. ठीक आहे, यावरती लोगो ॲड होत आहे. ठीक आहे, इफेक्ट डाउनलोड होत आहे. त्यानंतर आपल्याला इथे एक इफेक्ट मिळून जाईल. खाली सरकवायचं आहे. खाली सरकवल्याच्यानंतर इथं काही इफेक्ट डाउनलोड होत आहे, तर थोडासा वेट करून घेऊया. तर बघू शकता हा वाला तो इफेक्ट आहे ब्लॅक फ्लॅश. या इफेक्ट आपल्याला डाउनलोड करायचा आहे. तो ओके इफेक्ट आहे, आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचा आहे. आता बघू शकता ॲड केल्याच्यानंतर जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. आणि आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो कसा झालेला आहे. थोडंसं पुढं सरकवायचं आहे आणि याचं इथं शेवटपर्यंत घेऊन टाकायचं आहे. इथं आपण क्लिक करूया आणि शेवटपर्यंत घेऊन टाकायचं. तर आता व्हिडिओ पूर्ण सेव्ह झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकता वरती ऑप्शन दिलेला आहे सेव्हचं. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असलं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.